पुण्याला जीबी सिंड्रोमचा विळखा. जीबी सिंड्रोमची रुग्णसंख्या 101 वर. एकाच दिवसात 28 जणांना लागण. महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेचं लक्ष सध्या पुण्याकडे लागून राहिलंय, कारण राज्याच्या सांस्कृतिक राजधानीचं आरोग्य बिघडलंय. पुण्यात जीबी सिंड्रोमनं डोकं वर काढलं असून पहिल्यांदाच एकाच दिवसात जीबी सिंड्रोम बाधित 28 नवे रुग्ण समोर आल्यानं खळबळ माजली. जीबी सिंड्रोम बाधित रुग्णांची संख्या आता एकाच आठवड्यात 5 पट झाली. पुण्यात जीबी सिंड्रोमची सद्यस्थिती काय पाहूया. पुण्यात जीबी सिंड्रोम बाधित रुग्ण संख्या 101 वर. एकाच दिवसात 28 नवे रुग्ण समोर. जीबी सिंड्रोम बाधित एका रुग्णाचा रविवारी मृत्यू. 16 रुग्णांची प्रकृती चिंताजनक. बाधित रुग्णांवर कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार. जीबी सिंड्रोमचा वाढता उद्रेक पाहता आरोग्य प्रशासन ऍक्शन मोड मध्ये आलंय. तसंच नागरिकांना देखील या आजारापासून बचावासाठी प्रशासनानं आवाहन केलंय. आम्हाला आयुक्त साहेबांनी आदेशित केलं की 15 बेड मेल मेडिसिन, 15 बेड फिमेल मेडिसिन आणि 15 बेड ICU या संदर्भातली तयारी आम्हाला पूर्वतयारी करण्यास सांगितली होती. या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे. तसेच जर मांसाहारी पदार्थ असतील तर ते पूर्णपणे शिजवून खाल्ले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला बॅक्टेरिया किंवा व्हायरल इन्फेक्शन यामुळे होणार नाही. अशुद्ध अन्न पदार्थ आणि प्रदूषित पाण्यामुळे पसरणाऱ्या या आजारानं राज्याच्या आरोग्य व्यवस्थेसह राज्यातील 13 कोटी नागरिकांची चिंता वाढवली आहे. हा आजार कसा आणि कधी आटोक्यात येतो याचीच आता प्रत्येकाला प्रतीक्षा आहे. या आजारावर मात करण्यासाठी प्रत्येकानं सजग राहणं देखील अत्यंत महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.